वसोली पुलावर आलेल्या पाण्यातून वाहून गेलेला 30 वर्षीय अमित मोहन धुरी याचा मृतदेह वसोली नदीपात्रातील महात्म्याचे राय या ठिकाणी आढळून आलाय। स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सहकार्याने हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आलाय। 2 दिवस अमित धुरी याचा शोध सुरू होता। माणगाव धरणवाडी येथील 30 वर्षीय अमित धुरी आणि माणगाव डोबेवाडी येथील 63 वर्षीय सखाराम कानडे हे दोघंही सोमवारी रात्री शिवापूरच्या दिशेने मोटरसायकलने जात होते। दरम्यान वसोली येथील पुलावर आलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही। या पाण्यामध्ये अमित धुरी यानं मोटरसायकल घातली, मात्र ही मोटरसायकल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। त्यासोबत मोटरसायकलवरील अमित धुरी आणि सखाराम कानडे हे दोघं सुद्धा वाहून गेले। सखाराम कानडे यांनी नदीच्या किनारी असणाऱ्या झाडांना पकडून ते पाण्याबाहेर आले, मात्र अमित धुरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि NDRF पथक कार्यरत झालं होतं। 2 दिवस त्याचं शोध कार्य सुरू होतं। दरम्यान आज बुधवारी सकाळी अमित धुरी याचा मृतदेह वसोली महात्म्याचे राय या ठिकाणी झाडांमध्ये अडकलेल्या स्थितीत आढळून आला। मृतदेह स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला। अमित धुरी याच्या पश्चात त्याची आई, भाऊ असा परिवार आहे। त्याचा मृतदेह आढळल्याचं समजताच कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी घटनास्थळी भेट दिली आहे।